नमस्कार शेतकरी बंधूंनो, स्वागत आहे आपलं कृषी संपत्तीमध्ये. आणि मित्रांनो, 5 एकरपेक्षा कमी जमीन असलेल्या शेतकरी बांधवांना संपूर्ण कर्जमाफी, तसेच ज्या शेतकऱ्यांनी कृषी संस्थाकडून पीक कर्ज घेतले असेल तर ती संपूर्ण पीक कर्ज माफ केली जाणार. त्यासोबतच ज्या शेतकऱ्यांकडे 5 एकरपेक्षा जास्त जमीन आहे तर त्या शेतकऱ्यांची कृषी सहकारी संस्थाकडून घेतलेल्या कर्जापैकी 50% कर्ज माफ करण्यात येणार आहेत. ज्यांची जमीन 5 एकरपेक्षा जास्त आहे आणि ज्यांची कमी आहे त्याची 100% पूर्णतः कर्ज माफ केले जाणार असूनच त्यासोबतच शेतकऱ्यांसाठी मोफत सौर पंप, त्यासोबत पीक विमा आणि जे काही हमी भाव आहेत त्यामध्ये वाढ करण्याच्या महत्त्वाच्या घोषणा ज्या आहेत त्या करण्यात आलेल्या आहेत. आणि या संदर्भात आपण संपूर्ण आणि सविस्तर माहिती जी आहे ती पाहणार आहोत. परंतु त्या अगोदर चॅनल जर नवीन असाल तर ताबडतोब आत्ताच्या आत्ता चॅनलला सबस्क्राईब करून सोबतचं बेल आयकॉन दाबायला मात्र अजिबात विसरू नका. तर एक अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे आणि ती अपडेट आहे आपल्या तामिळनाडू विधानसभा निवडणुकीसाठी करण्यात आलेले आहे. कारण की 23 एप्रिल रोजी जे आहे ते तामिळनाडूचं मतदान होणार आहे आणि यामुळे आपल्या मतदार बांधवांना खुश करण्यासाठी पक्षाकडून जे आहे ते राजकीय पक्षाकडून मोठ्या आश्वासनं दिली जात आहेत. आणि त्यासोबत आता TVK पक्षाचे प्रमुख अभिनेते विजय यांनी नुकतंच आपल्या महाराष्ट्राप्रमाणेच तेथील शेतकऱ्यांना केंद्रस्थानी ठेवून शेतकरी, महिला आणि तरुण यांसाठी काही महत्त्वाच्या घोषणा ज्या आहेत त्या करण्यात आलेल्या आहेत. आणि तेथे सुद्धा आपल्या राज्यातील शेतकऱ्यांना जशी कर्जमाफीची घोषणा करण्यात आली होती तशी तेथील शेतकऱ्यांना सुद्धा 100% कर्जमाफी, जी की 5 एकरपर्यंत, त्यासोबत धानासाठी 3,500 रुपयांचा हमी भाव आणि दरवर्षी 10,000 रुपयांचं वार्षिक अनुदान, त्यासोबत मोफत 5 लाख सौर पंप आणि जे काही 60 वर्षाखालील महिला आहेत तर त्यांना दरमहा 2,500 रुपये आर्थिक मदत आणि तरुण मुलीला लग्नासाठी 8 ग्राम सोने आणि प्रत्येक कुटुंबाला गॅस सिलेंडर या आश्वासनाचा समावेश करण्यात आलेला आहे. आणि जी कर्जमाफी करण्यात आली आहे तर त्यामध्ये कर्जमाफीच्या घोषणेमध्ये अभिनेते विजय यांनी 5 एकरपेक्षा कमी जमीन असलेल्या शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफीचं आश्वासन दिलं आहे. ज्यामध्ये कृषी सहकारी संस्थाकडून घेतलेली सर्व पीक कर्ज पूर्णतः माफ केली जाणार आहेत असं या जाहीरनाम्यात सांगितलं आहे. तसेच ज्या शेतकऱ्यांकडे 5 एकरपेक्षा जास्त जमीन आहे त्या शेतकऱ्यांनी कृषी संस्थाकडून घेतलेल्या कर्जापैकी 50% कर्ज माफ करणार असेही जाहीर केलं आहे. आणि त्यासोबतच धानाला जे आहे तर ते अगोदर 2,500 रुपये प्रति क्विंटलच्या हमी भावामध्ये वाढ करून 3,500 रुपये करण्याची घोषणा केली आहे. त्यासोबत ऊसाला 4,500 रुपये प्रति टनाचा दर आणि पीक विमा जो आहे तो 100% संरक्षण, त्यासोबत 5 लाख मोफत सौर पंप जे आहे तर ते देण्यात येऊन जे आपले शेतकरी किंवा शेतमजूर आहे त्यांना दरवर्षी 10,000 रुपयांचं थेट अनुदान जे आहे तर ते देण्याची घोषणा केली आहे. आणि दरम्यान पहिल्या निवडणुकीत सत्तेवर आलो तर भ्रष्टाचार मुक्त सुशासन निर्माण करण्याचं आश्वासन सुद्धा त्यांनी या प्रचारसभेमध्ये दिलं आहे. आणि महिला बचत गटांना 5 लाख रुपयापर्यंत बिनव्याजी कर्ज देऊ असं सुद्धा सांगलं आहे. परंतु एक अतिशय महत्त्वाची अपडेट म्हणजे की ज्या काही आपल्या राज्यात सुद्धा अशाच त्या घोषणा केल्या आहेत, परंतु प्रत्यक्षामध्ये त्याचा आपल्या शेतकरी बांधवांना अजूनसुद्धा काहीही मिळालेलं नाही. तर इथे सुद्धा काय होईल, आपलं काय मत आहे नक्की कमेंटमध्ये सांगा. त्यासोबत चॅनल जर नवीन असेल नक्की चॅनलला सबस्क्राईब करून ज्या अशा मोठमोठ्या घोषणा करण्यात येत आहेत परंतु प्रत्यक्षात गोरगरीब किंवा शेतकरी लाभार्थ्यापर्यंत काही येत नाही, याबद्दल आपलं काय मत आहे नक्की कमेंटमध्ये सांगा. किंवा याला काही आपल्याकडे पर्याय असेल तर ते सुद्धा नक्की कळवा. धन्यवाद.